खरं तर जे पेरलं ते उगवत असतं. यांनी जे पेरलेलं आहे यांच्याकडे ते उगवणार आहे. आता भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात कोणताही अर्थ नाही. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं मान्य उद्धवजींची शिवसेना फोडून जसं कृत्य केलं, आता तुम्हाला फोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी स्वतःचं महत्व ताकद वाढवण्याची प्रयत्न करते. त्यामुळे पेरलं ते उगवलं असं मला वाटतं. त्यामुळं मला नाही वाटत शिंदे गटाचे लोक काही करू शकतील. कारण शेवटी यांनी ज्या मागच्या 3 वर्षात भ्रष्टाचाराचा हैदोस या महाराष्ट्रात घातलेला होता, पूर्ण उधळपट्टी या महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची सगळी केली होती. ते पाहता आता ते काही करू शकतील असं मला वाटत नाही. बहिष्कार जरी टाकला असतील तरी आजच्या दिवस उद्याच्या बैठकीला येतील. उद्या नाही आले तर भारतीय जनता पार्टी ठीक आहे, तुम्ही तुमचे रस्ते धरू शकता असं म्हणू शकता. निधी मिळवला जात आहे सोबत पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता पालकमंत्र्यांना विश्वासात घेणं असं काही गरजेचं नसतं. ज्याला त्याला ज्याचे त्याचे पक्ष मोठं करण्याचा अधिकार असतो. त्यामुळं मला असं वाटतं हा आता रडीचा डाव आहे. तुम्ही जे केलेलं आहे तसंच आता दुसरे करतात. त्यामुळे आता या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही आहे. पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून अशी कल्याण असेल दिल्ली असेल त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेतील असतील किंवा तुमच्या शिवसेनेतील असतील पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये याच्यावरतीच कुठेतरी नाराजी भाजपमध्ये प्रवेश होताना भाजप कशाला नाराजी व्यक्त करेल? शिवसेनेकडून नाराजी होत असतील, परंतु भारतीय जनता पार्टी तर हे करते ना. भारतीय जनता पार्टीचं हे धोरणच आहे की ज्याच्याबरोबर जातात त्यालाच फोडायचं आणि आपला पक्ष मोठा करायचा. हे भारतीय जनता पार्टीने देशात करून दाखवलेलं आहे, सगळीकडे करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रात करून दाखवलेलं आहे, अन्य राज्यामध्ये करून दाखवलेलं आहे, पंजाबमध्ये करून दाखवलेलं आहे. सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी अशीच वाटते. एकीकडे सांगितलं जातं की युतीमधून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या निवडणुका लढणार आणि अशा प्रकारची ही धुसफूस ही धुसफूस नाही आहे, ही नॅचरल प्रतिक्रिया आहे. परंतु या प्रतिक्रियेला काही अर्थ नाही. कारण शिंदे गटाचे लोक काहीही करू शकत नाही आणि यांनी बेसिक गद्दारी केली. याच्यातले अर्धे लोक तर भारतीय जनता पार्टीचेच आहे. शिंदे गटाचे थोडी सगळे लोक जे शिंदे गटामध्ये अर्धे लोक भारतीय जनता. जर आमदार बघितलं ना, आता ओपन 14-15 आमदार त्याचे भारतीय जनता पार्टीचे, ते काही शिंदेचे नाहीच आहे. आणि त्याच्यामुळं शिंदे गट हा सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा आहे. भारतीय जनताने जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं, जेवढी भाकर दिली तेवढीच खायची, असं शिंदे गटाचं अस्तित्व आहे. आणि हेही अस्तित्व फार दिवस राहील असं वाटत नाही. निधी वाटपाचा सुद्धा आता मुद्दा त्यांनी काढला होता. तर साधारणतः महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा निधी मिळत नाही म्हणून ज्यावेळेला बंडखोरी झाली होती त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पुन्हा एकदा त्या मुद्द्याचा उच्चार झाल्यासारखं वाटतं. यांनी ज्या पद्धतीनं 3 वर्षात उधळपट्टी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये, ती जर उधळपट्टी जर बघितली तर आता निधी कोणाला मिळेल असं मुळीच वाटत नाही. निधी मिळणं न मिळणं हा मुद्दा आता सवयी वाईट लागलेल्या आहे ना. आता त्याच्यावर जर नियंत्रण सरकार ठेवत असेल निधीच्या विषयी तर मला असं वाटतं ह्या सरकार म्हणून ह्या योग्य गोष्टी सरकारकडून होतात असं मला मानावं वाटतं. विरोधात असूनही मी बोलतो, कारण शेवटी राज्य महत्वाचं असतं. त्यामुळे हा निधी भेटत नाही वगैरे हा मुद्दा त्यांनी त्यावेळेसही निधी भेटत नाही म्हणून गद्दारी केली होती. मग त्यांच्याबरोबर मागच्या ह्या वर्षभरात आणि त्याच्या आधी वर्षभरात एकत्र तर ते बसलेलेच आहे ना. त्याच्यामुळे या मुद्द्यात कोणताही दम नाही. सगळ्यात महत्वाचा दम राजकीय दृष्ट्या पूर्णपणे यांची कोंडी होते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ज्या पद्धतीने आता भाजपने आरोप केलेला आहे की पहिले एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही करतोय, तर युती हे एकत्र आहेत आणि युतीमध्ये यांचा करार झालेला कुठल्या पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता घ्यायचा नाही. त्यांनी त्याचबरोबर अजितदादाला पण अशाच प्रकारे एनसीपीचे पण घेतात. कुठेतरी दोन्ही पक्षाला संपूर्ण वरती व्हायचं असं होतच. असं भारतीय जनता पार्टीने जे केले ते तसंच आहे ना. आज भारतीय जनता पार्टीतले जे 100-125 आमदार आहेत त्यातले 80-90 आमदार तर असेच आहे ना. कोणी काँग्रेसमधून घेतलेले, कोणी शिवसेनेतून घेतलेले, कोणी राष्ट्रवादीतून घेतलेले, कोणी आमच्याकडून घेतले, असेच सगळे लोक आहेत. भारतीय जनता पार्टीची नीती आहे.
भविष्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्यात, विरोधक कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दिसत नाही, कारण सगळेच जे आहेत ते माजी नगरसेवक पासून तर सगळेच जण आता पदाधिकारी आता भाजपमध्ये येतात. हे पहा, एखादा व्यक्ती म्हणजे पक्ष नसतो आणि तिथली जनता नसते. मला असं वाटतं जनता एका विचाराला बांधलेली असते, जनता एका विचाराच्या मागे असते. त्याचं नेतृत्व कोण करतो हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये भले कित्येक लोक भारतीय जनता पार्टीत गेले असतील किंवा शिंदे गटात गेले असतील, पण जनतेची ताकद, जनतेची शक्ती येणार काळात कोण? लोक साध्या साध्या पोरांना निवडून देतील. तुम्ही गंमत बघा, ज्याचं कुठं नाव नाही गाव नाही अशा लोकांना लोक निवडून देतील. आणि होत आलेला इतिहास आहे असा, आणि तो इतिहास पुन्हा एकदा लिहिला जाईल. आता उद्या सामंत असतील, त्यांचे बंधू असतील, हे दोघं एकत्र रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला आले. अजूनही नेते वगैरे जाणार असतील किंवा त्यांच्यावरही दबाव नेमकं जाण्याचा यांचा दबाव हे पण शिंदे गटातले तर अर्धे मंत्री आता शिंदेचं ऐकतच नाही. अर्ध्याच्या वर मंत्री, मी कोणाचं नाव घेणार नाही, हे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं मानतात, हे काही शिंदेचं मानत नाही.